जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करून सर्व वाडीपाड्यावर नळपाणी पुरवठा योजना सुरू करून निकृष्ट दर्जाच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी जागतिक महिला दिनाच्या दिवशी हंडा मोर्चा जिल्हा परिषद नाशिक येथे काढण्यात आला होता। त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिले होते, ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल। मात्र त्याला आज 1 महिना झाला, कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही। या संबंधित एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने पत्र पंचायत समितीला देण्यात आले। वरील पत्रात जलजीवन मिशन योजनेची स्थिती, तालुक्यातील पाणी टंचाई या मुद्द्यांचा समावेश आहे। तसेच जलजीवन योजनेचे अपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जलजीवन योजनेच्या सर्व कामांचे सामाजिक लेखा परीक्षण करावे, तळेगाव, ढाकी देवगाव, मुळेगाव, चंद्राचे मेट, देवगाव या ठिकाणी तात्काळ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, तसेच वाडीपाड्यांना तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा अशा मागण्यांचा समावेश आहे। तरी संबंधित प्रशासनाने लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच जोपर्यंत टँकर सुरू होत नाही तोपर्यंत पंचायत समिती सोडणार नाही अशी भूमिका संघटनेने यावेळी घेतली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी, नाशिक।